इयत्ता 7वी सामाजिक शास्त्रे, विषय भूगोल, प्रकरण 7वे मृदा, भाग क्रमांक 5 मृदा अवनती व धूप आणि मृदा संधारण. प्रयोग मृदेची धूप. प्रयोग. मुलांनो, तुम्हाला एक प्रयोग करायचा आहे. त्यासाठी प्रथम मातीच्या 2 टेकड्या तयार करा. त्या तयार केल्यावर एका टेकडीवर गहू किंवा कोणतेही रोपे उगवेल असे बी टाकून घ्या. नंतर 4 ते 5 दिवस त्या बी टाकलेल्या टेकडीवर थोडे थोडे पाणी टाकत राहा. ही कृती केल्यानंतर काय दिसते ते पहा. बी टाकलेल्या टेकडीवर छोटे छोटे हिरवे अंकुर किंवा गवतासारखी रोपे येतील. नंतर ही रोपे उगवल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी दोन्ही टेकड्यांवर झारीने पाणी टाका. तुम्हाला दिसेल की ज्या टेकडीवर रोपे उगवलेली आहेत त्या टेकडीवर काहीही परिणाम होत नाही, परंतु ज्या टेकडीवर बी टाकलेली नसते त्या टेकडीवरील माती पाण्यासोबत वाहून जाते. असे का होत असेल बरं? तर ज्या टेकडीवर रोपे उगवलेली आहेत त्या टेकडीवरील रोपांच्या मुळांनी मृदा पकडून ठेवलेली असते. त्यामुळे झारीने पाणी टाकले तरी त्या टेकडीवर फारसा फरक पडत नाही. तर दुसऱ्या टेकडीवरील मृदेचे कण हे एकमेकांपासून वेगवेगळे असतात. त्यामुळे त्या टेकडीवर झारीने पाणी टाकले तर तेथील मृदा पाण्यासोबत वाहते. भूपृष्ठावरील मातीचे कण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे म्हणजेच त्या जमिनीची धूप होणे होय. मृदेची धूप व अवनती. मृदेची धूप. तर आता आपण मृदेची धूप आणि मृदेच्या अवनती विषयीची माहिती पाहणार आहोत. मृदेची धूप. पावसाच्या पाण्याबरोबर, नद्यांच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो. वारा व पाणी यांमुळे मृदेचा थर वाहून जातो, म्हणजेच मृदेची धूप होते. वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता या कारणांमुळे मृदेची धूप होते. जमिनीच्या तीव्र उतारामुळे मृदेची झीज होते. वारा व पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो, म्हणजे मृदेची धूप होते. वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यामुळे मृदेची धूप होते. मृदेची अवनती. मृदेची अवनती. मुलांनो, पहा, या चित्रात तुम्हाला जमिनीवरील मृदेला सगळीकडे तडे गेलेले दिसून येत आहेत. काही कारणांमुळे मृदेचे आरोग्य बिघडते. यालाच मृदेची अवनती होणे असे म्हणतात. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो. रसायनाच्या आणि खतांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती घडून येते. काही वेळा अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपड बनते. रासायनिक द्रव्याच्या अतिवापरामुळे ती द्रव्ये मृदेत वर्षानुवर्षे तशीच राहतात. त्यामुळे मृदेतील सूक्ष्मजीव नाहीसे होण्याचा धोका वाढतो. अशा मृदेतील ह्युमसचे प्रमाणही कमी होत जाते व वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्ये मृदेतून मिळेनाशी होतात. मृदेचा सामू बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडले असं समजतात. 1. मृदेची जशी धूप होते तसेच काही कारणांनी मृदेचे आरोग्य बिघडते. यास मृदेची अवनती होणे असे म्हणतात. 2. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो. रसायने आणि खतांच्या अशा अतिरेकी वापरामुळेही मृदेची अवनती घडून येते. 3. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. 4. रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरामुळे ती द्रव्ये मृदेत वर्षानुवर्षे तशीच राहतात, पण त्यामुळे मृदेतील सूक्ष्मजीव नाहीसे होण्याचा धोका असतो.
मृदेतील ह्युमसचे प्रमाण देखील कमी होत जाते व वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्य मृदेतून मिळेनाशी होतात. मृदेचा सामू बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडले असे समजतात. मृदा संधारण विभागामार्फत केली जाणारी कामे. मृदा संधारण म्हणजेच शेत जमिनीची धूप न होऊ देणे. पावसाच्या पाण्याच्या माराने, पाण्याच्या वेगवान प्रवाहाने तसेच वाऱ्याच्या झोताने जमिनीतील सूक्ष्म कण तसेच माती वाहून नेली जाते. या क्रियेस जमिनीची धूप म्हणतात. शेत जमिनीचे प्रमुख कार्य म्हणजे विविध पिके निर्माण करणे. त्यासाठी शेत जमिनींचा योग्य वापर करून तिचा कस कायम राखणे अगत्याचे ठरते. परंतु अनेक कारणांमुळे जमिनीची उत्पादन क्षमता घटते आणि ती राखण्यासाठी जे जे उपाय योजले जातात त्या सर्वांचा समावेश मृदा संधारणाखाली होतो. शेत जमिनीची सुपीकता तिच्या वरच्या थरातील मातीच्या सूक्ष्म कणांवर अवलंबून असते. म्हणून त्यांचे संवर्धन करणे ही महत्त्वाची बाब ठरते. शेतातील सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये यासाठी मृदा संधारण विभागातर्फे काही कामे केली जातात. उदाहरणार्थ, शेतांना बांध बंदिस्ती करणे, बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे, शेतात जास्त उताराच्या भागावर दगडाच्या सहाय्याने बांध घालणे, जंगलवाढ व गवतवाढ करून मृदा संधारण करणे इत्यादी. मृदेचे महत्त्व लक्षात घेता तिचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. शेतातील सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून शेतातील बांध बंदिस्ती करतात. बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे, शेतात जास्त उताराच्या भागावर दगडांच्या सहाय्याने बांध घालणे अशी कामे मृदा संधारण विभागामार्फत केली जातात. मृदा संधारणाचे उपाय. 1. वृक्ष लागवड. मुलांनो, आता मृदा संधारणासाठी कोणत्या उपाययोजना राबवणे उपयुक्त ठरतात ते पाहूया. 1. वृक्ष लागवड. वृक्ष लागवड हा मृदा संधारणाचा महत्त्वाचा उपाय आहे. वृक्ष लागवड केल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप थांबते. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळे ही मृदेची धूप थांबते. वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावरही नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळे मृदेची धूप थांबते. 2. समतल चर. 2. समतल चर. उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदून मृदा संधारण केले जाते. समतल चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व त्यामुळे मृदेची झीज थांबते. या चरामुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, त्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यासही मदत होते. पाणलोट क्षेत्राच्या माथ्यावरील पडीक जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी सलग समतल चराचा वापर करतात. मृदा संधारणामध्ये उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदले जातात. असे चर वेगवेगळ्या उंचीवर खोदल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो, त्यामुळे होणारी झीज थांबते. तसेच या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. 3. पाणलोट क्षेत्र विकास योजना कार्यक्रम. 3. पाणलोट क्षेत्र विकास योजना. महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकासांतर्गत ग्रामीण भागातील शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती करण्याचा कार्यक्रम राबवलाय. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली आहे. भूजल पातळी वाढवण्याच्या या प्रयत्नांबरोबरच मृदेची धूप होणेही कमी झाले आहे. महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती करणे हा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली.
पर्यायाने भूजल पातळी वाढवण्याच्या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणेही कमी झाले आहे. 4. जलयुक्त शिवार योजना. 4. जलयुक्त शिवार योजना. महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडे सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे यांसारखी कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडेच सुरू केली. 1. शेतांना बांध घालणे. 2. लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे. 3. नाले जोडणी करणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. मृदा अवनती थांबविण्यासाठीच्या उपाययोजना. मृदेची अवनती थांबविण्यासाठीच्या उपाययोजना. मुलांनो, मृदेची अवनती थांबवण्यासाठी खालील उपाययोजना केल्या पाहिजेत. 1. मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक टाळणे अत्यावश्यक आहे. 2. शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. सेंद्रिय खतांचा म्हणजेच शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो. त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते व मृदेची सुपीकता टिकून राहते. 3. शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे, शेतात आलटून पालटून पीक घेणे इत्यादी उपाययोजनांद्वारेही मृदेची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. 1. मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेकी वापर टाळावा. 2. सेंद्रिय खतांचा म्हणजेच शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो. त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेची सुपीकता टिकून राहते. 3. शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे तसेच आलटून पालटून पीक घेणे महत्वाचे असते, जेणेकरून मृदेची सुपीकता टिकून राहील. स्वाध्याय 7.5 मृदेची धूप व अवनती आणि मृदा संधारण. प्रश्न पहिला. पुढील विधाने चूक बरोबर ते लिहा. 1. वृक्ष लागवड केल्याने मृदेची धूप कमी होते. उत्तर बरोबर. प्रश्न दुसरा. कशामुळे असे घडते? खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. 1. मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. उत्तर 1. शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी जलसिंचनाचा वापर केला जातो. 2. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. 3. अशा प्रकारे अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. मृदेची धूप होते. उत्तर 1. पावसाच्या पाण्याबरोबर नद्यांच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो. 2. वेगवान वाऱ्यामुळेही मृदेचा थर वाहून जातो. 3. जमिनीच्या तीव्र उतारामुळे मृदेची झीज होते. अशा प्रकारे वाहते पाणी, वारा, प्राकृतिक रचनेतील विविधता व हवामान इत्यादी घटकांमुळे मृदेची धूप होते. 3. मृदेची अवनती होते. उत्तर 1. शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो. 2. रासायनिक खतांच्या
रासायनिक द्रव्यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्ये कमी होतात, मृदेतील ह्युमसचे प्रमाण कमी होते व मृदेचा सामू बिघडतो. 3. अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील क्षाराचे प्रमाण वाढते, त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते. अशा प्रकारे रसायने, खते व जलसिंचन यांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते. प्रश्न 3. माहिती लिहा. 1. मृदा संधारणाचे उपाय. उत्तर: मृदा संधारणाचे काही उपाय पुढील प्रमाणे आहेत. 1. वृक्ष लागवड. वृक्ष लागवड हा मृदा संधारणाचा महत्त्वाचा उपाय आहे. वृक्ष लागवड केल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप थांबते. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळेही मृदेची धूप थांबते. 2. समतल चर. उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदून मृदा संधारण केले जाते. समतल चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व त्यामुळे मृदेची झीज, धूप थांबते. या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, त्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यासही मदत होते. 3. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागातील शेतात उताराच्या दिशेने बांधबंदिस्ती करण्याचा कार्यक्रम राबवला आहे. त्यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली आहे. भूजल पातळी वाढवण्याच्या या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणेही कमी झाले आहे. 4. जलयुक्त शिवार योजना. मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडेच सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. 2. सेंद्रिय खत. उत्तर: 1. शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी खतेही सेंद्रिय खते होत. 2. ज्या मृदेत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो अशा मृदेत गांडूळ, सहस्त्रपात, ज्याला आपण पैसा किडा असं म्हणतो, वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी प्राण्यांचे प्रमाण जास्त असते. 3. सेंद्रिय खत मिश्रित मातीतील सूक्ष्मजीव हे जसे की जीवाणू, कवक इत्यादी, वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटकांचे विघटन करतात व त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते व मृदेची सुपीकता टिकून राहते. 4. त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. तीन, विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळवण्याचे ठिकाण. उत्तर: 1. विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा मृदा परीक्षण केंद्र
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे या ठिकाणी माहिती मिळू शकते. 2. जिल्हा मृदा परीक्षण केंद्रात मृदेचा प्रकार, मृदेतील सुपीकता, मृदेतील ह्युमसचे प्रमाण इत्यादी बाबींचे परीक्षण केले जाते. 3. मृदेच्या परीक्षणाच्या आधारे विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. प्रश्न 4. मृदेच्या संदर्भात पुढील तक्ता पूर्ण करा. 1. क्रिया बांध बंदिस्ती करणे. त्याचा परिणाम सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात नाही, त्यामुळे सुपीकता वाढते. 2. क्रिया वृक्ष लागवड. त्याचा परिणाम वाऱ्याचा वेग कमी होतो, त्यामुळे सुपीकता वाढते. 3. क्रिया काही काळ जमीन पडीक ठेवणे. त्याचा परिणाम मृदेची सुपीकता टिकून राहते, त्यामुळे सुपीकता वाढते. 4. क्रिया सेंद्रिय खतांचा वापर. त्याचा परिणाम ह्युमसचे प्रमाण वाढते, त्यामुळे सुपीकता वाढते. 5. क्रिया उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे. त्याचा परिणाम उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची झीज थांबते, त्यामुळे सुपीकता वाढते. 6. क्रिया शेतात पालापाचोळा जाळणे. त्याचा परिणाम मृदेतील राखेचे प्रमाण वाढते, त्यामुळे सुपीकता कमी होते. 7. क्रिया सेंद्रिय खतांचा वापर. परिणाम सूक्ष्म जीवांना पोषक ठरेल, त्यामुळे सुपीकता वाढते. 8. क्रिया अतिरिक्त जलसिंचन. त्याचा परिणाम क्षारतेचे प्रमाण वाढते, त्यामुळे सुपीकता कमी होते. 9. रासायनिक खतांचा अतिवापर करणे. मृदेतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होते, परिणामी ह्युमसचे प्रमाण कमी होते, त्यामुळे सुपीकता कमी होते.